केलेलं आहात, कशा प्रकारचा अनुभव आहे, लोकांचा इतका रिस्पॉन्स आहे, कशा प्रकारचं नियोजन? सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास त्या मोदींच्या ध्येय रस्त्यावरती आणि माननीय रणजित चव्हाण साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदजी परब साहेब आणि आमचे गुरुवार्य अर्जुनबा चौधरी यांच्या आशीर्वादाने ह्या देवीच्या टेकडीवरती आम्ही आज कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमात जवळजवळ 5 ते 6 महिला उपस्थित आहेत आणि यांना आम्ही भंडारीची व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक राजकीय पक्ष अनेक विविध कार्यक्रम राबवतो, पण आम्ही अशी तर राबवली की तिथला वारकरी संप्रदाय असेल ते भक्तिभावाने आणि चांगल्या प्रेमाने कुठे कार्यक्रम व्हावा म्हणून कीर्तन ठेवलं होतं आणि त्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला आशीर्वाद भेटावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता। ज्या पद्धतीने आता पुन्हा युतीचं वार व्हावं लागलेलं आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये कशी परिस्थिती असू शकते? जो काही निर्णय असेल ते आमचे वरिष्ठ महाराष्ट्राचे अध्यक्ष रणजित चव्हाण साहेब, नंदजी परब साहेब आणि अर्जुन मामा चौधरी साहेब ज्येष्ठ नेते आहेत ते निर्णय घेतील। संदीपजी, एक भावना अशी काय नसते, कारण बघा बेटी बचाव ही आमची मोदींची आणि बेटी पढाव ही मोदींचं घोषवाक्य आहे, त्यामुळे महिलांसाठी कार्यक्रम तो कमी ठेवतात, पण आम्ही बेटी बचाव आणि बेटी पढाव याच्यावरती जास्त भर दिल्यामुळे महिलांचा कार्यक्रम ठेवतो। मी संदीप माले यांचा प्रथम अभिनंदन करेन। गेल्या महिना 2 महिन्याचा जर विचार केला तर सगाव गावात त्यांनी कार्यक्रम घेतला, धर्माधिकारी नाना धर्माधिकारी सभागृहात त्यांनी कार्यक्रम घेतला, आज ह्या ठिकाणी घेतला आहे। आणि आपण जसं म्हणतो ना की सौफेर नजर असलेला कार्यकर्ता असला पाहिजे आणि त्यामध्ये नाव घ्यायचं असेल तुम्ही संदीप माले यांचंच घ्या। आपल्याला कल्पनाच असेल की रक्षाबंधनच्या दिवशी रोडामध्ये कार्यक्रम आयोजित केला जातो आणि सगळ्या बहिणी, हजारो बहिणी संदीप माले यांना राखी बांधत असतात। म्हणजे महिलांवर असलेलं त्यांचा प्रेम आजच्या उपस्थितीवरून सिद्ध होतं। निश्चितपणे सांगेन, निवडणुका तोंडावर घेऊन अनेक जण कार्यक्रम करतात, परंतु महिन्याच्या 12 महिने सातत्याने लोकांना करोनाच्या काळात त्यांनी वाहवाच केली पाहिजे की करोनाच्या कार्यक्रमात त्यांनी काळात त्यांनी इतकं लोकांसाठी काही सजावटापासून काय असेल गरजू वस्ती लोकांना दिल्या आणि म्हणून संदीप मालेची वाहवा करावी तितकी थोडी आहे। मी तर सांगेन, आज जो कीर्तनकार त्यांनी ठेवला होता, महाराष्ट्रातलं एक नामवंत कीर्तनकार, आईचा मातेचा जागृत देवस्थान आहे आणि त्या मातेच्या अभिषेक सोहळा या ठिकाणी अनेक कार्यक्रम, अनेक बक्षीस या ठिकाणी महिलांसाठी, मुलांसाठी, तरुणांसाठी त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहे। भविष्यामध्ये